या व्हिडिओच्या माध्यमातून आम्हाला तुम्हाला हेच सांगायचं आहे की आमच्या इकडे ऑर्डर्स हे स्वीकारले जातील, तर तुम्ही या दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉन्टॅक्ट करा जर तुम्हाला ही जेवणाची ऑर्डर द्यायची असेल तर. व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही पण आम्ही ऑर्डर घेऊ शकतो. गुड आफ्टरनून बादशाह. तर आज आम्हाला आले ऑर्डर, म्हणजे मम्मीला आले ऑर्डर जेवणाची 70-80 लोकांची. तर मस्त आज मटण बनवत घेतले. तर तुम्ही इकडे बघू शकता फुल तयारी चालू आहे. तिथं आपला अख्खा सेटअप झाली. हो बघा मटण. नाही तर मम्मीने सुरुवात मस्त रांगोळीशी केली. नाही तर आपले गरम मसाले मस्त कडकडीत तेलात टाकलेले आहेत. नाही इकडे आपल्या मम्मीचा मिनी सेटअप सगळा मिझोपला रेडी केले. कांदा, इलायची, तेल, हळद, मसाला सगळं डन करून ठेवले. तर हिंग टाकत घेतले मम्मीने. तर गाईज इथं छान असं सुरुवात केली मम्मीने. सुरुवातच मटणपासून केले. मम्मी काय काय बनवणार आहे मग आज? मटन, चिकन आणि राईस. मटन, चिकन, राईस. तर गाईस तुम्ही तर बघू शकता मस्त कोथिंबीर देऊन दिली, गार्निशिंग ना एक नंबर असं दिसतंय. मटन ना चिकन. तर इथं आपलं मटन ना चिकन झाले तयार. बादशाह आपली ऑर्डर झाली रेडी. आता तुम्हाला दाखवतो काय काय बनवले. तर चला या का आंबे मटन. या मटन पहिला आयटम. या ग चिकन. राईस. नाही तर कॉम्प्लिमेंटरी पापड न कांदा लिंबू बी आहे. तर अशा प्रकारे मम्मीने आमचा जो टास्क कंप्लीट केले. तर मम्मी काय वाटतं तुला? मस्त वाटतं. हे भारी होता का? हे मी टाकणार. अरे म्हणजे एवढ्या कमी टायमात सगळं बनवलं, म्हणजे काय एक्सपिरियन्स आता? एकदम भारी वाटतं मला बनवताना जेवण. एकदम मस्त. अजून मी 50 लोकांचा बनवू शकते काही जेवण. 50 म्हणजे आत्ता एवढं करून पण ते अजून 50 लोकांचं जेवण बनवू शकतं असं ती बोलते. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आम्हाला तुम्हाला हेच सांगायचं आहे की आमच्या इकडे ऑर्डर्स हे स्वीकारले जातील, तर तुम्ही या दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉन्टॅक्ट करा जर तुम्हाला ही जेवणाची ऑर्डर द्यायची असेल तर. व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही पण आम्ही ऑर्डर घेऊ शकतो. घेऊ शकतो ना? घेऊच, नक्कीच घेऊ. गाईज आता फायनली झाले सगळा बनले जेवण. तर आम्ही चाललो आता ऑर्डरची डिलिव्हरी करायला. इथंच जवळच, जास्त लांब नाही. तर तिकडे जाऊ, फंक्शन आहे तिकडं. चला निघूया गाईज स्पॉटवरती. तर असं आता इथं आपण आपल्या सामान भरले बघू शकता तुम्ही. गाईज आम्ही स्पॉटवर पोचलो ना. इथं आपले जेवण बी रेडी झाले. तुम्ही बघू शकता भाई कसा फुल चमकते ना भाई. आता इथं जेवणाची पंगत बसली. तर मला रिव्ह्यू घ्यायचा, त्यांचा विचारायचा कसा जेवण. ऑब्विओ भाई एक नंबर असेल जेवण. पण सगळ्यात महत्त्वाचा टास्क म्हणजे त्यांना जेवताना विचारायचा कसं झाले जेवण. यायला एखादा असला विनायक मध्ये सारखा जा रे भाई जेवताना मी व्हिडिओ काढताना आला असा काय नाही झाला पाहिजे. त्याचा ऑरा मायनस 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 नाही का. सो गाईज तुम्ही बघू शकता मस्तपैकी पंगत बसली आहे. गाईज एक पंगत उठली.
पण रिव्ह्यू घ्यायची हिंमत होत नाही, म्हणजे कधी असं लोकांना जाऊन विचारलं नाही कसं आहे जेवण. पण ठीक आहे, करायला तर लागेल. दादा कसं झालं जेवण? एकदम स्वादिष्ट आणि म्हणजे काही बोलायला शब्दच नाही. एकदम आणि एकदम चविष्ट. मी शक्यतो कधी चिकन खात नाही, पण आज चिकन खातोय कारण चवच तशी आहे त्याची. बस, धन्यवाद. जेवणाची क्वालिटी एक नंबर होती. त्यामध्ये जे तुम्ही मटणाचा रस्सा केला होता तो एवढ्या लोकांना आवडला, पाहुण्यांना. ते सर्वांनी स्तुती केली जेवणाची. जेवणाच्या बाबतीत एक नंबर जेवण होतं, त्याच्यात काय वादच नाही. आणि तुमचं पाटील साहेबांचं आम्ही मनापासून खूप खूप आभारी आहे. आणि असंच आम्हाला कार्यक्रमाला सहकार्य करावं ही त्यांना आमची विनंती आहे. धन्यवाद. कसं वाटलं जेवण तुम्हाला? जेवण एक नंबर झालेलं होतं आणि चव तर एक नंबरची होती. दोन्हीला बी, चिकनला बी तेवढी चव, मटणाचा त्याविषयी भारी चव. असं वाटलं ते मी कुठं खात दुसरीकडे जेवतो का काय, असा झाला तो हॉटेलला जेवल्याचा. म्हणजे हॉटेलला जेवण्यासारखं चव होती. हा, त्याच्यापेक्षाही बरं. हॉटेलला बी एवढं भेटत नाही चांगलं, पण त्याच्यापेक्षा चांगलं मस्त चविष्ट जेवण भेटलं. आणि सगळ्यात जास्त आनंद घाला कुठे, जर पाहुण्यानी आपल्या मटणाला नावाजतो ना, आपल्या घरातल्यापेक्षा जर पाहुण्याने जास्त नावाजले बाहेरच्या लोकांनी, त्याला मोठी किंमत असते. त्यामुळे एक नंबरचं जेवण झाल्यामुळं सगळ्यात जास्त आनंद झालेला आहे. आणि तुमच्या दोघांचा, तिघांचा, सगळ्यांचा सदस्य आभारी आहे. माझ्या मित्राला एक नंबर. धन्यवाद. जे मटणाचं जेवण झाले एक नंबर चांगलं झाल्यामुळे, जर कुणाला मटणाचं जेवण आणि चिकन जेवण, घरगुती जेवण, घराप्रमाणे घरच्यासारखं जेवण तुम्हाला जर पाहिजे असेल तर माझ्या मित्राचा नंबर मी तुम्हाला पाठवतो. तुम्ही त्याच्याशी संपर्क साधावा, ही विनंती. तर मित्रांनो, मस्त झाले सगळा कार्यक्रम. एकदम 26 झाले. म्हणजे आवडलं सगळ्यांना जेवण. चांगला रिव्ह्यूही दिला, एकदम ऑनेस्ट रिव्ह्यू दिला. तर या एका म्हणजे व्लॉग किंवा या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही असं ॲडव्हर्टाइजमेंट केली की आम्ही हे ऑर्डर स्वीकारतो. सो तुम्हाला ही ऑर्डर द्यायचे असतील तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा. आणि व्हिडिओ आवडलास तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. चला, बाय बाय. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. गाईज, फायनली आम्ही आलो घरी. पोचलो जस्ट घरी ना. बाहेर फुल बँड बिंड वाजतात, फटाके फुटतात, कारण इंडिया ही आपली फायनल जिंकलेली आहे. तर तुम्हाला त्याबद्दल धन्यवाद नाही, आभार नाही, कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणतो मी तुम्हाला सगळ्यांना. कॉंग्रॅच्युलेशन्स. बाय बाय, गुड नाईट. व्हिडिओ आवडल्यास तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका.